शेतकरी बंधूंनो नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो भारतीय शेतीच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी बदल ठरू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून खत अनुदानाचा पैसा कंपन्यांच्या घशात जात होता, पण आता तो थेट तुमच्या खिशात येणार आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि प्रकाश पोहरे यांनी दिल्लीत कसा लढा दिला याची सविस्तर माहिती पाहूया. मोठी बातमी, खत अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात. प्रकाश पोहरे यांच्या लढ्याला मोठे यश. नवी दिल्ली, छत्रपती संभाजीनगर. केंद्र सरकार दरवर्षी खत अनुदानासाठी तब्बल 1,70,000 कोटी रुपये खर्च करते. मात्र हे अनुदान आजवर खत कंपन्यांना दिले जात होते. भारतीय किसान संघ परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी ही पद्धत बदलून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करावे अशी आग्रही मागणी लावून धरली होती. यांच्या या मागणीला आता केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नेमकं काय घडलं दिल्लीच्या बैठकीत? 24 फेब्रुवारी रोजी दिल्लीत कृषी मूल्य आयोगाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रकाश पोहरे यांनी मांडले की सरकार प्रति हेक्टरी सुमारे 17,000 रुपये खत अनुदानावर खर्च करत आहे. हा पैसा कंपन्यांना देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्या की त्याला त्या पैशातून रासायनिक खते विकत घ्यायची आहेत की स्वतःच्या शेतावर जैविक किंवा नैसर्गिक खते तयार करायची आहेत. या मागणीची दखल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपाल शर्मा आणि सदस्य राचित शिरियक जॉर्ज यांनी घेतली आणि हा प्रस्ताव थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे नेला. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केले की खतांसाठी दिले जाणारे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयामुळे 40 वर्षांपासून चालत आलेली एकतर्फी पद्धत आता बंद होणार आहे. या निर्णयाचे शेतकऱ्यांना होणारे फायदे: 1. काळा बाजार थांबणार. खतांचा कृत्रिम तुटवडा आणि चढ्या दराने होणारी विक्री याला कायमचा आळा बसेल. 2. नैसर्गिक शेतीला बळ. जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या 17,000 रुपयांच्या मदतीमुळे मोठा आधार मिळेल. पर्यायाने जमीन क्षारपण होण्यापासून वाचेल. 3. आरोग्याचे रक्षण. रासायनिक खतांचा अतिवापर कमी झाल्यामुळे कॅन्सरसारख्या वाढत्या आजारांवर नियंत्रण मिळवता येईल. 4. युरियाचा प्रश्न सुटणार. सध्या युरियाची बॅग 266 रुपयांना मिळते, पण तिचा तुटवडा असतो. आता अनुदान थेट हातात आल्यास शेतकरी खतांचा जपून वापर करेल.